त्या रात्री घरात सगळे झोपले होते. मी पण माझ्या रूममध्ये पडून होतो, फोन स्क्रोल करत. अचानक दरवाजा हलक्या आवाजात उघडला. मी विचार केला आई असेल, पण जेव्हा मी वर पाहिलं तेव्हा माझी वहिनी उभी होती. माझं हृदय एकदम जोरात धडधडायला लागलं. ती काही न बोलता आत आली आणि दरवाजा हळूच बंद केला. मला काहीच कळत नव्हतं. मी बसलो आणि विचारलं, वहिनी काही काम होतं का? ती काही सेकंद शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, तुला झोप येत नाही ना? मला थोडं विचित्र वाटलं, पण मी होकार दिला. ती माझ्या बेडवर बसली आणि म्हणाली, मलाही झोप येत नाही आहे. माझं मन कन्फ्यूज झालं, कारण ती कधीही असं माझ्या रूममध्ये आली नव्हती. ती माझ्याकडे पाहत होती, जणू काहीतरी बोलायचं होतं तिला. मी काही बोलणार इतक्यात ती म्हणाली, तुला कधी असं वाटतं का की आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चुकीचं जगतोय? मी थोडा शांत झालो, मग म्हणालो, हो, कधी कधी वाटतं. ती हलकी हसली, पण त्या हसण्यात दुःख होतं. ती म्हणाली, माझं लग्न झालं, पण मला कधीही तसं आयुष्य वाटलं नाही. माझ्या अंगावर काटा आला. मी काहीच बोललो नाही. ती पुढे म्हणाली, तुझा भाऊ खूप चांगला आहे, पण तो मला समजून घेत नाही. माझं मन अजूनच हेवी झालं. ती अचानक माझ्या हातावर हात ठेवला. माझा श्वास अडकला. ती म्हणाली, तू वेगळं आहेस, तू मला समजून घेतोस. माझं डोकं काम करेनासं झालं. मी काही सेकंद काहीच बोललो नाही. माझ्या मनात खूप विचार चालू होते. हे सगळं चुकीचं होतं, पण त्या क्षणी मी काहीच ठरवू शकत नव्हतो. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मला फक्त थोडा वेळ कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटतं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्या क्षणी माझं मन सॉफ्टेन झालं. मी काही बोलणार इतक्यात अचानक बाहेर आवाज आला, जणू कोणीतरी उठलं होतं. ती एकदम घाबरली आणि पटकन उठली. दरवाजाकडे गेली, पण जाण्याआधी थांबली. माझ्याकडे वळून पाहिलं आणि म्हणाली, आज जे झालं ते कोणाला सांगू नकोस. आणि ती निघून गेली. मी तिथेच बसून राहिलो. माझं मन अजूनही त्या क्षणात अडकलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सगळं नॉर्मल होतं, जणू काहीच झालं नव्हतं. ती माझ्याशी अगदी नॉर्मल बोलत होती, पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. रात्री पुन्हा मी माझ्या रूममध्ये होतो आणि पुन्हा दरवाजा हलक्या आवाजात उघडला. माझं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं. ती पुन्हा आली होती आणि यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच एक्सप्रेशन्स होतं. ती म्हणाली, कालची गोष्ट विसरलीस? मी काहीच बोललो नाही. ती हळूच हसली आणि म्हणाली, मी नाही विसरली. माझं आयुष्य त्या रात्री बदलायला सुरुवात झाली, पण मला तेव्हा अजून कळलं नव्हतं की पुढे जे होणार होतं ते सगळं काहीतरी वेगळंच वळण घेणार आहे. त्या रात्रीनंतर सगळं बदलायला लागलं. मी पूर्ण गोंधळलेलो होतो. वहिनी दिवसभर सगळ्यांसमोर अगदी शांत आणि नेहमीसारखी वागत होती, पण आमच्या नजरा जिथे भेटायच्या तिथे काहीतरी वेगळंच चालू असायचं. एक सायलेंट कनेक्शन तयार झालं होतं, जो कुणालाच दिसत नव्हता. त्या रात्रीनंतर ती पुन्हा काही दिवस माझ्या रूममध्ये आली नाही, पण तिचं वागणं सगळं बदललं होतं. कधी किचनमध्ये एकटी असताना माझ्याकडे बघून हलकं हसायची, कधी मुद्दाम माझ्याजवळ येऊन उभी राहायची आणि माझं मन अजूनच कन्फ्यूज व्हायचं. मी स्वतःला सतत समजावत होतो, हे चुकीचं आहे, हे थांबवायला हवं, पण मन ऐकत नव्हतं. एक दिवस दुपारी घरात फक्त आम्ही दोघंच होतो. भाऊ ऑफिसला गेला होता, आई बाबा बाहेर गेले होते. मी हॉलमध्ये बसलो होतो आणि ती किचनमध्ये होती. अचानक ती माझ्यासमोर आली आणि म्हणाली, तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का आता? मी थोडा गोंधळलो, मग म्हणालो, नाही, असं काही नाही. ती माझ्यासमोर बसली आणि म्हणाली, मग तू टाळतोयस का मला? माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी फक्त शांत बसलो. ती काही सेकंद माझ्याकडे बघत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, कालपासून तू बदललायस. माझं मन अजूनच जड झालं. मी म्हणालो, आपण जे करतोय ते बरोबर नाही. ती एकदम शांत झाली. काही सेकंद काहीच बोलली नाही.
मग हळूच म्हणाली, मला माहिती आहे. पण तिच्या आवाजात दुःख होतं. ती पुढे म्हणाली, पण मला कुणाशी तरी बोलायचं आहे. कुणीतरी समजून घ्यावं असं वाटतं. माझं मन खूप सॉफ्ट झालं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्या क्षणी मला ती चुकीची वाटत नव्हती. फक्त एकटी वाटत होती. मी काही बोलणार इतक्यात ती अचानक माझ्या खूप जवळ आली आणि म्हणाली, तू मला सोडून जाणार आहेस का? माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी काही बोलू शकलो नाही. ती माझा हात घट्ट पकडून बसली होती. जणू तिला भीती वाटत होती. त्या क्षणी माझ्या मनात 2 विचार चालू होते. एक, हे सगळं थांबवायला हवं आणि दुसरा, तिला एकटी सोडू नये. मी काही सेकंद शांत राहिलो आणि मग हळूच म्हणालो, मी आहे. ती हलकी हसली. पण त्या हसण्यात एक वेगळंच समाधान होतं. त्या दिवसानंतर आमच्यातलं डिस्टन्स कमी व्हायला लागलं. आम्ही जास्त वेळ एकत्र घालवायला लागलो. सगळ्यांपासून लपून छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत. पण प्रत्येक क्षणी भीती होती. कुणाला कळलं तर? एक रात्र पुन्हा ती माझ्या रूममध्ये आली. यावेळी ती आधीसारखी हेसिस्टंट नव्हती. ती थेट माझ्यासमोर आली आणि म्हणाली, आपण असं किती दिवस लपून राहणार? माझं मन घाबरलं. मी म्हणालो, मग काय करू? ती काही सेकंद शांत राहिली. मग म्हणाली, मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे, पण तुझ्याशिवाय नाही. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मला समजत नव्हतं काय चाललंय. ती पुढे म्हणाली, मी ठरवले, मी सगळं सांगणार आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी घाबरलो. मी म्हणालो, तू वेडी झाली आहेस का? सगळं संपेल. ती शांतपणे म्हणाली, कधी कधी सगळं संपलं कीच खरं आयुष्य सुरू होतं. मी काहीच बोलू शकलो नाही. त्या रात्री माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय समोर उभा होता. पण मला अजून माहिती नव्हतं की पुढच्या दिवशी जे होणार होतं ते सगळं काहीतरी वेगळंच वळण घेणार आहे. त्या रात्रीनंतर मला झोपच लागली नाही. डोक्यात फक्त एकच विचार फिरत होता, उद्या काय होणार? सकाळ झाली. घरात सगळं नेहमीसारखं चालू होतं. आई किचनमध्ये, भाऊ ऑफिसला जायची तयारी करत होता आणि ती वहिनी अगदी शांत होती. जणू काहीच झालं नव्हतं. पण तिच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार दिसत होता. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी तिच्याकडे बघायलाही घाबरत होतो. नाश्ता झाला, भाऊ उठला आणि अचानक ती म्हणाली, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. घरात एकदम शांतता पसरली. माझ्या अंगावर काटा आला. हां, तो क्षण होता. माझं सगळं आयुष्य बदलणार होतं. भाऊ तिच्याकडे पाहत म्हणाला, काय झालं? ती काही सेकंद शांत राहिली. माझ्याकडे एकदा पाहिलं आणि मग म्हणाली, मी खुश नाही आहे. भाऊ थोडा कन्फ्यूज झाला. तो म्हणाला, म्हणजे? ती पुढे म्हणाली, मला या लग्नात राहायचं नाही. हे ऐकून सगळे शॉक झाले. आई बाबा एकदम घाबरले. भाऊ कम्प्लिटली शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा विश्वास तुटताना दिसत होता. माझं हृदय तुटत होतं. कारण मला माहिती होतं यामागे काय आहे. पण पुढचं जे तिनं बोललं त्याने सगळं बदललं. ती म्हणाली, हे माझा डिसिजनमुळे आहे. कोणाचा काहीही संबंध नाही. माझा श्वास अडकला. मी तिच्याकडे पाहिलं. ती जाणीवपूर्वक माझं नाव घेत नव्हती. ती सगळं स्वतःवर घेत होती. भाऊ रागाने म्हणाला, काहीतरी कारण असेलच ना? ती शांतपणे म्हणाली, हो आहे, पण ते सांगून काही उपयोग नाही. घरात टेन्शन वाढत होतं. मला वाटलं आता सगळं संपणार. पण ती अचानक माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या नजरेत एक वेगळंच काहीतरी होतं. जणू ती मला काही सांगत होती, शांत राहा. त्या क्षणी मला समजलं ती मला वाचवत होती. सगळा दोष स्वतःवर घेत होती. काही दिवसातच ती घर सोडून गेली. सगळं खूप लवकर घडलं. भाऊ पूर्णपणे बदलला. घरात शांतता पसरली आणि मी दररोज स्वतःला विचारायचो, हे सगळं खरंच होतं का? एक दिवस अचानक मला तिचा मेसेज आला. खूप दिवसांनी. मी घाबरतच तो उघडला. त्यात फक्त एकच लाईन होती, तू गिल्टमध्ये जगू नकोस. हे सगळा माझा डिसिजन होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं.
मी फोन हातात धरून बसलो आणि तेवढाच मेसेज खाली एक फोटो होता. मी तो उघडला आणि माझा श्वास थांबला. त्या फोटोमध्ये ती एकटी नव्हती. ती एका मुलासोबत उभी होती आणि त्याच्या हातात तिचा हात होता. मी पूर्णपणे शॉक झालो. माझं डोकं काम करणं बंद झालं. मला तेव्हा समजलं मी फक्त एक पार्ट होतो तिच्या आयुष्यातला. खरा निर्णय आधीच घेतलेला होता. ती आधीपासूनच कोणासोबत तरी होती आणि मी फक्त तिच्यासाठी एक स्पेसिफिक होतो, एक भावनिक आधार. त्या क्षणी माझं सगळं तुटलं. पण एक गोष्ट मात्र क्लिअर झाली. काही नाती अशी असतात ज्याला नाव नसतं आणि शेवटही नसतो. फक्त आठवण राहते आणि ती आठवण आयुष्यभर सोबत राहते.